आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलखानी विडा त्यांनी उचलला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, आप हिंदू माफ नहीं करेगा. कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, आप हिंदू माफ नहीं करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिर वही बनाएंगे. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातले एकच मर्द उभा राहिला होता हिंदूंच्या पाठी, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलखानी विडा त्यांनी उचलला. काय उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना फक्त एकच शिवसैनिक असा आहे, एकच शिवसेना देशात अशी आहे की समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकेल. काय वातावरण होतं. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता मला भीती वाटायला लागली, जर ही अयोध्याची झाकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील. आणि 12 वर्षामध्ये आपलं भगव्याचं सरकार तिकडे आलं असं आम्हाला वाटत होतं, आपल्याला वाटत होतं. हक्काचं सरकार आलं. अटलजी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है. हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे. हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहेत हे. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येमध्ये एका IAS ऑफिसर बोलतायत, जे पूर्वी गृह सचिव होते,
की त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास 1 किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं. तेही गायब झालं. 9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाहीये.